ओम नमो नारायणाय. मी योग सद्गुरू डॉक्टर कृष्ण देगुरी. चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये तणावमुक्त आरोग्य म्हणजेच मार्शल योगा आनंदी जीवनाचा महामार्ग भाग 2. त्या अगोदर एक छोटासा विचार घेऊया. सुविचार. स्वर्गीय सुखाची गुरुकिल्ली म्हणजेच प्रार्थना होय. प्रार्थनेला आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. प्रार्थनेमुळे आपल्यातील दुष्ट विचार नष्ट होऊन मन निर्मळ होते, मनाला शांती लाभते व मन प्रसन्न होते. प्रार्थना करताना मन एकाग्र असावे लागते. शाळेच्या आरंभी केलेल्या प्रार्थनेमुळे मन अभ्यासासाठी तयार होत असते. माझ्या मते प्रार्थनेवर फार मोठा विश्वास असावा लागतो. अंतःकरण स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे प्रार्थना करण्याची आवश्यकता असतेच. प्रार्थनेच्या वेळी माणूस सर्व काही विसरून परमेश्वर देवाच्या चरणी लीन होतो. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो, जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने मदत मागतो त्याला निश्चितपणे तो परमेश्वर देव मदत देतोच. प्रार्थना म्हणजे आत्म्याच्या अगाध शक्तीला जाणून घेणारी दैवी बळ शक्ती आहे. म्हणून मी योग साधनेच्या अगोदर प्रार्थना घेऊन योग साधनेला सुरुवात करतो. धन्यवाद. योग सद्गुरू विचारधारा यामध्ये आज आपण तणावमुक्त आरोग्य म्हणजेच मार्शल योगा आनंदी जीवनाचा महामार्ग भाग 2 या विषयावर बोलणार आहे. दैनंदिन जीवनात स्वतःचे शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या वेळापत्रकानुसार जे ठरते ते वेळापत्रक आपण स्वतःच तर ठरवीत असतो ना. मग ते कळत नकळत त्यावेळेस, कारण प्रत्येक माणूस लहानपणी त्याला घरातून लागलेल्या सवयींनी मोठा झाल्यावर म्हणजे जबाबदार किंवा कर्ता झाल्यावर विसरून जातो. कारण लहानपणी योग व्यायाम शाळेमध्ये जाणे, सकाळची शाळा असते म्हणून लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, आवरून शाळेत जायची सवय असते. ती सवय कर्ता झाल्यावर राहत नाही. कर्ता झाल्यावर रात्री उशिरा झोपणे, त्यामुळे उगीच उशिराच उठणे ही सवय बहुतेक लोकांना लागलेली असते. कारण नोकरी किंवा व्यवसाय यातून जसा वेळ मिळेल तसे सवयीमध्ये बदल होत जातात. कामाचा ताण सुद्धा काही असतो. काही लोक उशिरा झोपून उशिरा उठणारे असतात. त्यांना त्यांच्या सवयीप्रमाणे शारीरिक त्रास भोगायला लागतात. काही लोक ॲसिडिटीने बेजार असतात, तर काही लोक रक्तदाब, तर काही हृदयरोग, तर काही मधुमेही असतात. कोणी अति गोड खाणारे असतात, तर कोणी अति तिखट खाणारे असतात. कोणी चमचमीत खाणारे असतात, तर कोणी मिळेल ते खाऊन पोटाची बोट भरणारे असतात. त्यांच्या आहाराप्रमाणे त्यांना काही त्रास पण होतात. काही लोक खूप कष्ट करतात, तर काही नुसते एका ठिकाणी बसून काहीच कष्ट न करता काम करतात. यावर उपाय माझ्या मते जो आहे तो म्हणजे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक समस्या मुक्ती. ही आनंदी जीवनासाठी तुम्ही मला अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता. त्याचबरोबर काही लोक मात्र पचेल एवढं खातात, रोज नियमित योग व्यायाम करतात आणि आपली नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून उत्तमरित्या आपले काम करतात. आपलं आरोग्यसुद्धा सांभाळून ठेवतात. पण नुसतं एकाच जागेवर बसून काम करणारे सुद्धा लोक भरपूर आहेत. त्याने नोकरी किंवा व्यवसाय हा बसून काम करायचा असतो. मग त्यांना कोणत्या त्रासाला सामोरे जावं लागतं
आपल्या रोजच्या जीवनात डोकावून पाहिले तर अनियमित जीवनशैलीतून निघालेले निष्कर्ष चिंताजनक असल्याचं आढळून आलेलं आहे. काही लोकांना नोकरी किंवा व्यवसाय करताना दिवसभर बसून काम करायची सवय असते. IT च्या क्षेत्रातील लोकांना अशी बसून काम करण्याची सवय लागलेली असते. व्यापारी लोकांना सुद्धा काही वेळा बसून काम करावे लागते, पण हळूहळू ही बसण्याची सवय लागून जाते. अशा लोकांना चालणे किंवा उभे राहणे अवघड होऊन जाते. त्यांना सतत बसण्याची इच्छा होते, जास्त उभं राहणं त्याला जमत नाही. या मार्गाची कारणं अनेक असू शकतात. यावर उपाय म्हणजे योग सद्गुरू हेलिक दरबारामध्ये या शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक समस्या मुक्तीचा आनंद घ्या आणि आपलं सुखी आनंदी जीवन जगायला सुरुवात करा. धन्यवाद.